आता हा आंबा खाऊन एवढी खुश का झाले. तर नमस्कार, मी सुप्रिया शिंदे मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. तर सगळ्यात आधी ना मला आता इकडे जेवणाचं ताट भरायचं होतं, कारण जे माझे सासरे आहेत, चुलत सासरे, त्यांना जेवण द्यायला जायचं होतं. आता तुम्ही बघू शकता की आमच्या इकडे उन्हाचं प्रमाण किती जास्त आहे आणि हे सगळं दिसतंय ना ड्रेसवर उडायले ना, हा आंब्याचा रस उडायला बरं का. तर चला मी सुरुवातीपासून सांगते. आधी ह्यांना ना जेवण दिलं, कारण मामा आमची वाट पाहत होते जेवणाची, कारण मला कामावर यायला उशीर झाला होता आज. आणि मग मी इथे त्यांचं ताट ठेवलं आणि तसं आम्ही मामा म्हणत नाही, त्यांना मोठे बाबा असे म्हणतो, कारण आमच्या कुटुंबातली सगळ्यात मोठी हीच व्यक्ती आहे बरं का. मग त्यांना जेवण दिलं आणि घरी येताना एक पार्सल रिसीव झालं. कारण ना असं का म्हणते की आंब्याचं सीझन आत्ता सुरू झाले, कारण मी मार्केटमधून एवढे आंबे आणले ना, तर एक पण आंबे असे गोड मिळाले नाही. आणि आज अचानक ह्यांनी हे आंबे आणले होते, ते इतके गोड होते ना, तर ते म्हणे 2 आंब्याची मला ना मँगो लस्सी करून दे. तर मग ते मी आंबे माखायला घेतले. तर अशा पद्धतीने आंबे कोणाकोणाला खायला आवडतं लगेच सांगा. आणि मला ना इकडे तर मोह आवरला नाही, आणि इकडं सोहम पाहत होता की आई तू अशा काय प्रकारे आंबा खाते. हे आजकालची मुलं, त्यांना ना अशा प्रकारे आंबा खायला नाही आवडत, त्यांना ना हा आंबा कापूनच खायचा असता. पण मी माझा इकडं आंबा एन्जॉय करत होते, कारण खूप दिवसानंतर ना मला असा गोड आंबा खायला भेटला होता. त्यानंतर ना मिक्सरच्या ज्युसरमध्ये मी हा आंबा काढायला गेली, तो असा काय फुटला बरं का. तरी पण तो व्यवस्थित सगळा रस त्याच्यामध्ये पडला. 2 आंबे घातले, वरतून थोडी छान मलाईदार दही टाकली. आणि हो, तुम्ही ना इकडे थोडं ह्याच्यामध्ये दूधही टाकू शकतात. त्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घालून घेतली आणि मस्तपैकी आता ह्याला ना मिक्सरला फिरवण्याच्या आधी मी ह्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकलं. तुम्ही इकडे बर्फ पण टाकू शकता. आता हे मिक्सर असं बसतं बरं का माझं. आणि बघू शकता तुम्ही, मस्त मँगो लस्सी, गवारी शेंगाची भाजी आणि आमटी, म्हणजे आमच्या इकडे वरणाला आमटी म्हणतात. तर या मंडळी, तुम्ही पण जेवायला चला. बाय.